असंच फोल्ड करत राहिल्यानंतर आता हे झालं आहे पूर्ण. ठीक आहे. आता मी काय करणार, हे असं पकडून असं सोडून दिलं. असं सोडून दिल्यावर असं होतं. हां, हे असं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, हे इकडे थोडंसं असं फिट्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून सुटू नये म्हणून. ठीक आहे. आता हे बघा, हे मी फिट केले थोडंसं. आता हे बघा, नाही बघा किती सुंदर गुलाबाचं फूल बनलं आहे. म्हटलं का नाही म्हटलं सुंदर गुलाबाचं फूल. आणि खरंच सांगते हे. आणि काही तुम्ही काय करू शकता माहिती आहे, घरामध्ये जर तुमच्या फ्लावर पॉट्स जर असतील तर तुम्ही असे रिबिनचे कलर रंगीबेरंगी फुलं तयार करून ते त्याच्यामध्ये ठेवू शकता शोसाठी, जेणेकरून शोकेशवर, फ्रीजवर किंवा अजून दुसरी काही जागा असेल टेबल वगैरे त्याच्यावर शोसाठी ठेवू शकता. खूपच सुंदर दिसतील. आणि हां, आणि सगळ्यात पहिले हे, ज्यांना फुलाची फार आवड आहे, जे डोक्यात फुलं घालून पितात किंवा गजरे घालून पितात, त्यांचं नाव ठेवलेलं मी गजराबाई. असो, मला झाडाची फुलं तोडायला बिलकुल आवडत नाही. मला डोक्यामध्ये पण गजरा लावायला आवडत नाही, कारण की मला आवडतच नाही. असो, तो आपण ज्यांना आवडतो त्यांना सांगते, फुलं तोडण्यापेक्षा हे असे मस्त फुलं बनवा त्याने डोक्यात माळा, जेणेकरून सुंदरही दिसतील आणि ते फुलं पण डोक्यात मोडून ते पण पाप आपल्याला लागणार नाही. आणि की नाही, छान छान फुलं. या, हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुम्ही तर म्हणता व्हॅलेंटाईन डे तर संपला आणि मग आत्ता या फुलांचा का उपयोग आहे. तर स्वतः बनवून गिफ्ट करायचं. जरुरी नाही की व्हॅलेंटाईन डे आपल्याला कोणी गिफ्ट द्यावं. आपण स्वतः भरभरून प्रेम करायचं आणि स्वतःच गिफ्ट करायचं. लोकांनी म्हटलं म्हणजे एवढे काही स्वतःवर प्रेम करते. आलं का लक्षात? हे असं म्हटलं फुल. अशी सुंदरशी फुलं बनवायची खूप छान वाटतात. अशी शोच्या फुलं तुम्ही घरामध्ये बनवून हे करू शकता. डोक्यात सुद्धा तुम्ही हे असे फुलं बनवून घालू शकता. हे का नाही, किती सुंदर गुलाबाचं फुल बनलेलं आहे. मला फुलं नाही आवडत गाय, मी खरंच फुलं घालत नाही. मला डोक्यात गजरा झाडावरती मेन म्हणजे फुलं तोडायला मला आवडत नाही. मग माझा जीवच बोलत नाही, काय माहिती का, मला पहिल्यापासून असंच आहे ना. मला गजरा डोक्यात घालायला आवडत. असो, जे विचारशील असते, पण ज्याला आवडत त्याच्यासाठी सांगते की मस्त असे फुलं बनवा, छान छान आहे, डोक्यामध्ये घाला आणि डोकं सजवा. मग तुम्ही असं वेणी पण जर स्टायलिश समजा, तर तुम्ही वेणी वगैरे घातली तर तुम्ही हे असे फुलं बनवून छोट्या रिबीन वापरून मध्ये मध्ये गॅपनी जरी लावलं तरी वेणी एकदम सुंदर दिसते आणि खूपच सुंदर दिसेल जर हे असे फुलं वापरले तर. आणि एका साईडला वन साईडला तर ते बघा, हो की नाही, किती छान फुलं बनले. तर असेच फुलं बनवा आणि आपलं डोकं सजवा. लक्षात. पण माझ्या